1 नोव्हेंबर पासून सर्वात मोठे 4 बदल आता करण्यात येणार आहेत. यामध्ये घरगुती गॅस याबाबत देखील सर्वात मोठे बदल आता या ठिकाणी करण्यात येणार आहेत. घरगुती गॅसच्या किमतीमध्ये भयंकर महागाई वाढण्याची शक्यता या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. बघा, त्यानंतर पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकासाठी अत्यंत महत्त्वाचे बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहे. रेशन कार्ड धारकासाठी 2 आनंदाच्या बातम्या आणि एक वाईट बातमी देखील आता असणार आहे. यामध्ये गहू आणि तांदूळ वाढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. म्हणजे 1 फेब्रुवारी पासून रेशन कार्ड धारकांना गहू आणि तांदूळ या ठिकाणी वाढवून देण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेला आहे. आता तुम्हाला किती वाढवून देणार आहेत हे देखील तुम्हाला समजणार आहे. अखेर पेन्शनधारक देखील जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. पेन्शनधारकासाठी सर्वात महत्त्वाचे 4 आणि आनंदाचे निर्णय या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. 1 फेब्रुवारी पासून या ठिकाणी त्याची अंमलबजावणी देखील करण्यात येणार असल्याची माहिती या ठिकाणी केंद्र सरकारकडून आता सांगण्यात आलेली आहे. तसेच वयाच्या 60 वयावरील सर्व ज्येष्ठ नागरिकांसाठी दिलासा देणारा देखील माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे. 1 फेब्रुवारी पासून ज्येष्ठ नागरिकांसाठी 2 नव्या योजनेची घोषणा देखील राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आलेली आहे. यामध्ये पेन्शन देखील वाढून मिळण्याची शक्यता या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ज्या नागरिकांचं खातं SBI म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल त्यांच्यासाठी देखील राज्य सरकारच्या माध्यमातून महत्त्वाचे 3 बदल या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. तसेच पोस्ट ऑफिसमध्ये खाते असणाऱ्या सर्व नागरिकांसाठी नवीन नियमावली 1 फेब्रुवारी पासून या ठिकाणी लागू होत आहे. तुम्ही जर शेतकरी असाल किंवा PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल किंवा पुढच्या हप्त्याची जर वाट बघत असाल, तसेच नमो शेतकरी योजनेच्या पुढच्या हप्त्याची वाट बघत असाल तर तुमच्यासाठी सरकारच्या माध्यमातून हप्ता कधी येणार याची देखील या ठिकाणी तारीख या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे. त्यानंतर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये तुमच्या बँकेमध्ये येत असतील तर एक आनंदाची बातमी या ठिकाणी आलेली आहे. त्यानंतर KYC बद्दल देखील वाईट बातमी सरकारच्या माध्यमातून आलेली आहे. तसेच वेगवेगळ्या जीवनावश्यक वस्तू देखील काही महाग केल्या जाणार आहेत तर काही वस्तू स्वस्त देखील केल्या जाणार आहेत. याचा थेट परिणाम तुमच्या आता खिशावर होणार आहे. बघा, आता तुमच्या खिशाला कातर देखील लागण्याची या ठिकाणी शक्यता आहे. त्यामुळे आता कोणकोणत्या नियमामध्ये 1 फेब्रुवारी पासून बदल करण्यात येणार आहे नक्की पहा. बघा, येणाऱ्या 1 फेब्रुवारी पासून संपूर्ण देशामध्ये 4 नवीन नियम आता या ठिकाणी लागू करण्यात येणार आहेत. तसेच संपूर्ण देशामध्ये काही वस्तू सुद्धा प्रचंड महाग केल्या जाणार आहेत. त्यामुळे 140 कोटीच्या जनतेला सगळ्यात मोठा फटका या ठिकाणी म्हणावा लागेल आणि 1 फेब्रुवारी पासून बसायला या ठिकाणी सुरुवात देखील होणार आहे. यामध्ये पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅसचे रेट असतील, त्याचबरोबर तुमचा रेशन कार्ड मध्ये देखील नवीन नियम असतील, आधार कार्डच्या संदर्भातील देखील नवीन नियम असतील, तसेच बँक खात्याच्या संदर्भातील देखील नवीन नियम असेल. तुमचं जर खातं स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे. बघा, लाडक्या बहिणीचा तुमच्या घरामध्ये पैसे येत असतील तर यामध्ये सुद्धा नवीन नियम सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहेत. तुमच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असेल त्यावरती देखील नवीन नियम लावले. तसेच त्याचबरोबर तुम्ही शेतकरी असाल तरी शेतकऱ्यासाठी देखील PM किसान योजना, तसेच पीक विमा योजना, कर्जमाफी योजना यासाठी तुम्हाला आता दिलासा देणारी बातमी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आता सरकारच्या माध्यमातून 2 नव्या घोषणा देखील या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. तसेच तुम्ही कोणत्या बँकेतून जर सरकारी पेन्शन घेत असाल तर पेन्शनधारकासाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे. लाडक्या बहिणीसाठी देखील एक आनंदाची बातमी सरकारकडून आलेली आहे. या सर्व नियमामधील पुढील महिन्याच्या 1 फेब्रुवारी पासून आता सगळ्यात मोठा बदल करण्यात येण्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. आता यामध्ये काही वस्तू प्रचंड महाग केल्या जाणार आहेत तर काही वस्तू या ठिकाणी स्वस्त देखील केली जाणार असल्याची माहिती या ठिकाणी आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे. बघा, 1 फेब्रुवारी पासून सर्वात मोठे 4 बदल आता या ठिकाणी करण्यात आलेले आहे. त्यामुळे वेळेस आपण या ठिकाणी काय नियम पाळायला हवेत, कोणकोणत्या वस्तू महाग केल्या जाणार आहेत हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. बघा, आता कोणकोणत्या नियमामध्ये आता नेमका काय बदल होणार आहे त्यासाठी तुम्हाला कोणती इथून काळजी घ्यायची आहे. सर्व नियमामध्ये आता प्रचंड असा बदल या ठिकाणी होतोय जो आता 1 फेब्रुवारी पासून 2026 पासून सर्वांना या ठिकाणी लागू होणार आहे. आता बघा, नवीन वर्ष देखील चालू झालेलं आहे. नवीन वर्ष 1 महिना होतोय तोपर्यंत या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी आता सरकारने लागू केले आहेत. आता कोणत्या वस्तू स्वस्त केल्यात, कोणत्या वस्तू महाग केल्यात त्याची देखील आता लिस्ट या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे.
तोपर्यंत चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल, जे आपलं भरारी प्राईम युट्यूब चॅनल आहे ते युट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. आता सगळ्यात महत्त्वाचं पाहिलं तर 1 फेब्रुवारी 2026 पासून केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोघे मिळून म्हणजे नरेंद्र मोदी आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून देशातील सर्व नागरिकांसाठी 2 मोठ्या आनंदाच्या घोषणा देखील करण्यात येणार आहेत. त्या ऐकून तुम्हाला सर्वांना आनंद देखील या ठिकाणी होणार आहे. तर बघा कोणकोणत्या घोषणा आता सरकार करणार आहे. गेल्या 10 वर्षांमध्ये अशा कोणत्याच मोठ्या आनंदाच्या घोषणा सरकारच्या माध्यमातून अजूनपर्यंत करण्यात आलेल्या नव्हत्या. इतक्या मोठ्या 2 आनंदाच्या घोषणा या ठिकाणी देवेंद्र फडणवीस राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी हे दोघे मिळून आता जनतेसाठी करणार असल्याची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. ज्यांचं वय 18 वर्षापेक्षा पूर्ण असेल तर यांच्यासाठी देखील सर्वात मोठी आनंदाची बातमी आली आहे. 1 फेब्रुवारी पासून अनेक नियमांमध्ये सुद्धा बदल या ठिकाणी करण्यात आले आहेत. आता सरकारच्या माध्यमातून हे बदल आता करण्यात आले आहेत. कोणकोणते बदल आहेत तुम्हाला लगेच सांगणार आहे. त्यानंतर बघा काही बदल या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी करण्यात आले आहेत, काही जे बदल आहेत ते सर्वसामान्य नागरिकांसाठी करण्यात आले आहेत. नंतर काही बदल आता लाडकी बहीण योजनेसाठी देखील या ठिकाणी करण्यात आले आहेत आणि लाडकी बहीण योजनेसाठी देखील या ठिकाणी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे. जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल त्यामध्ये देखील या ठिकाणी आता काही नियमांमध्ये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी बदल करण्यात येणार आहेत. बघा त्यानंतर देशातील कोणत्या बँकेत जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी देखील या ठिकाणी काही नियमांमध्ये 1 फेब्रुवारी पासून बदल करण्यात येतोय. पिवळं किंवा केसरी दोन्हीपैकी एक रेशन कार्ड तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी देखील काय काय नियमांमध्ये बदल करण्यात येतोय नक्की बघा. आता बघा या ठिकाणी तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं घरगुती गॅस सिलेंडर असेल, तुम्ही स्वयंपाकासाठी तुमच्या घरात घरगुती सिलेंडर वापरत असाल तर त्याच्यामध्ये काही नियम सरकारच्या माध्यमातून बदल करण्यात आले आहेत का आपण या ठिकाणी ओळीने सुरुवात करूया. बघा कोणकोणत्या नियमामध्ये जवळजवळ 1 फेब्रुवारी पासून मोठा बदल करण्यात येतोय, कोणकोणत्या नियमामध्ये काय बदल करण्यात येतोय सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहिल्यांदा आपण पाहूया की तुमच्या घरामध्ये असणारं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड हे जर तुमच्या घरामध्ये असेल तर तुमच्यासाठी नेमका काय काय बदल या ठिकाणी आता करण्यात येतोय. तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे. त्यानंतर रेशन कार्ड धारकासाठी सरकारच्या माध्यमातून एक महत्वाची माहिती देखील या ठिकाणी समोर आलेली आहे. 1 फेब्रुवारी पासून तुमच्यासाठी देखील आनंदाच्या बातम्या या ठिकाणी रेशन कार्डसाठी लागू होत आहेत. बघा व्हिडिओच्या माध्यमातून आपण या सर्व या ठिकाणी समजून घेणार आहोत. 1 फेब्रुवारी पासून नेमकं कोणकोणत्या नियमामध्ये बदल होतोय आणि या नियमामध्ये नेमकं कोणकोणते बदल आता करणार आहे सरकार आणि कोणत्या नियमाचा तुम्हाला कसा फायदा होणार आहे, कोणत्या नियमाचा कसा फटका बसणार आहे ते देखील पुढे तुम्हाला सांगणार आहे आणि कोणती काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे, कोणत्या गोष्टीचे भाव आता 1 फेब्रुवारी पासून वाढणार आहेत सर्व या ठिकाणी आता आपण समजून घेणार आहे. आता बघा प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला भरपूर गोष्टीचे दर या ठिकाणी बदलत असतात, तुम्हाला देखील या ठिकाणी माहित आहे. हे आता बघा सगळ्यात महत्वाचं काही नियमामध्ये सुद्धा या ठिकाणी बदल होत असतात. आता काही गोष्टी महाग होत असतात, काही गोष्टी स्वस्त असतात. त्यामुळे आता महाग असलेल्या वस्तू आधीच खरेदी करणं अत्यंत गरजेचं असतं. आता अशा पण काही योजना त्या ठिकाणी सुरू झाल्या असतात जी सरकारच्या माध्यमातून नवीन प्रत्येक महिन्याला काही ना काही या ठिकाणी बदल होत असतो आणि सरकार देखील हे बदल करत असतो. आणि अशा काही योजना पण असतात त्यांच्यामध्ये नियमामध्ये देखील 1 तारखेपासून बदल होत असतात आणि 1 फेब्रुवारी 2026 पासून या ठिकाणी काही योजनांमध्ये देखील या ठिकाणी बदल करण्यात आले. त्यामुळे देशातील 140 कोटी जनतेवर याचा परिणाम देखील होणार असल्याची माहिती आता या ठिकाणी सरकारकडून सांगण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी 4 पैकी मोठे बदल या ठिकाणी करण्यात आले. त्यामध्ये शेवटचे 3 नियम अत्यंत महत्वाचे आहेत. कोणते असणार आहेत नक्की बघा. आता बघा सरकारने जे काही नियम आता 1 फेब्रुवारी पासून या ठिकाणी लागू करण्यात आले त्यामध्ये जे ऐकून सर्व महिला आता शेतकरी आनंद पण होणार आहेत. त्याचबरोबर रेशन कार्ड धारकासाठी देखील आनंदाची बातमी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. पेट्रोल डिझेलच्या गॅसच्या संदर्भात देखील या ठिकाणी सर्वात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. सरकारच्या माध्यमातून सुद्धा ही माहिती समोर आलेली आहे. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेशन कार्ड धारकासाठी ज्यांच्या घरामध्ये पिवळा आणि केसरी रेशन कार्ड आहे या ठिकाणी बदल देखील करण्यात आलेला आहे. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही जर रेशन कार्ड धारक असाल तर राज्य सरकार केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन रेशन कार्ड धारकासाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे. तुम्हाला दुकानामध्ये मोफत गहू आणि तांदूळ या ठिकाणी देण्यात येणार आहे. बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला इथून पुढे रांगेत रेशन दुकानामध्ये या ठिकाणी वेळ जात होता त्याचं देखील तुम्हाला आता रांगेत रेशनदार ठिकाणी तुम्हाला रांगेत रेशन कार्ड तुम्हाला मिळलं जाणार नाही. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जो रांगेत जाताना जो त्रास होत होता आता त्रास या ठिकाणी तुमचा पूर्णपणे संपणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलं आहे. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की आम्हाला त्या ठिकाणी घरून रेशन कोण आणून देणार, दुकानामधील गहू आणून कोण देणार,
तर मित्रांनो घरी तर तुम्हाला रेशन आता घरी आणून देणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, तांदूळ तुम्ही अजिबात रांगेत आणण्याची या ठिकाणी गरज इथून पुढे तुम्हाला भासणार नाही, कारण केंद्र सरकारने सर्वात मोठा बदल आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ते प्रत्येक गावामध्ये सरकारकडून 2 टेम्पो आता सरकारकडून तुम्हाला आता दिले जाणार आहेत आणि सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। ही तारीख आता जाहीर करण्यात आली आहे। तुम्हाला घरामध्ये सरकारच्या माध्यमातून तुम्हाला टेम्पोद्वारे गहू आणि तांदूळ या ठिकाणी तुम्हाला घरामध्ये आता दिलं जाणार आहे अशी माहिती देखील आता सरकारकडून सांगण्यात आलेली आहे। त्यामुळे आता घरपोच या ठिकाणी तुम्हाला रेशन मिळणार अशी माहिती आता महाराष्ट्र सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे। त्यामध्ये गहू असेल तांदूळ असेल तुम्हाला मोफत आता घरपोच या ठिकाणी दिलं जाणार आहे। याची अधिकृत तारीख आता सरकारच्या माध्यमातून कोणती सांगण्यात आली बघा। आता बघा, रेशन धान्य तुम्हाला घरपोच दिलं जाणार आहे, याच्या माध्यमातून तारीख देखील या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आता बघा मित्रांनो, तुम्हाला देखील माहित असेल, तुम्ही देखील माहिती ऐकली असेल, परंतु सरकारने काल एका मीटिंग मध्ये अधिकृत तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली आहे। आता तुम्हाला गहू आणि तांदूळ घेऊन जो टेम्पो तुम्हाला सरकारकडून या ठिकाणी येत होता, तो टेम्पोची देखील माहिती या ठिकाणी सरकारकडून आता ठिकाणी समोर आली आहे। त्यानंतर बघा, सरकार याची तारीख सुद्धा या ठिकाणी काल जाहीर केलेली आहे आणि सरकारच्या माध्यमातून मोठा आनंदाचा निर्णय या ठिकाणी पिवळ्या आणि केसरी रेशन कार्ड धारकांसाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। बघा, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। मागच्या महिन्यापासून हा जो टेम्पो आहे तो तुमच्या घरामध्ये काही गाव आहे तुमचं, तिथून तुम्हाला गहू आणि तांदूळ या ठिकाणी मोफत दिलं जाणार आहे। परंतु मागच्या महिन्यापासून काय होतं, परंतु काही महिन्यापासून तांत्रिक अडचणीमुळे हे होऊ शकलं नाही। परंतु आता 100% सरकार या ठिकाणी तुमच्या माध्यमातून प्रत्येक गावाला सरकारच्या माध्यमातून 2 टेम्पो आता सरकारने वाटले जाणार आहेत, ज्याच्या माध्यमातून रेशन दुकानदार जे आहेत त्यांच्या माध्यमातून तुम्हाला दुकानामध्ये बोलवून आता तुम्हाला जे काही धान्य आहे ते आता दिलं जाणार नाही, तर तुम्हाला घरपोच या ठिकाणी तुम्हाला जे काही धान्य आहे, गहू आहे, काही तांदूळ आहे, ते सगळे तुम्हाला घरी दिलं जाणार आहे। सगळ्यात अगोदर रेशन दुकानदार तुम्हाला घरी बोलवून जाणार आहेत, त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर वगैरे या ठिकाणी घेतले जाणार आहेत आणि एका अर्जावर भरून तुम्हाला माहिती द्यावी लागणार आहे। कारण बघा, तुम्हाला तुमच्या पत्त्यावर जो काही पत्ता आहे ते प्रत्येक महिन्याला तुम्हाला रेशन धान्य ठिकाणी मोफतपणे घरी येऊन या ठिकाणी तुम्हाला टेम्पोद्वारे या ठिकाणी दिलं जाणार आहे। आता बघा, तुम्हाला सरकारची गाडी येऊन देखील तुम्हाला धान्य मोफत घर बसल्या देणार आहे। आता तुम्हाला घर बसल्या मोफत धान्य घरी आणून देऊन सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आता सरकार तर देणारच आहे। याची तारीख आता काल सरकारच्या मीटिंगमध्ये या ठिकाणी आता जाहीर करण्यात आलेलं आहे। नेमकं आता कधीपासून तुम्हाला घरपोच तांदूळ आणि गहू या ठिकाणी दिलं जाणार आहे हे देखील तुम्हाला तारीख आता मित्रांनो लगेच 5 मिनिटाच्या आतमध्ये पुढे सांगणार आहे। बघा, सरकारकडून काल याची तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली आहे। यासाठी तुम्हाला रेशन धान्य दुकानामध्ये एक अर्ज सुद्धा या ठिकाणी भरावा लागणार आहे। त्यामुळे तुम्हाला घर बसल्या मोफत गहू तांदूळ सरकारच्या माध्यमातून टेम्पोद्वारे या ठिकाणी घरून आणून द्यावे असं जर वाटत असेल, कोणता अर्ज तुम्हाला सरकारला भरून द्यायचा आहे हे नेमकं आता तारखेला, म्हणजे आता कोणत्या तारखेला तुम्हाला गहू तांदूळ मोफत सरकारकडून घरी आणून दिलं जाणार आहे हे नक्की बघायचं आहे। याची तारीख सुद्धा काय आहे, अर्ज कसा भरायचा आहे यासाठी तुम्हाला पुढे सांगणार आहे। पण त्याआधी घरातील कोणत्या व्यक्तीचं जर वय 60 वर्षापेक्षा जर जास्त असेल तर त्याच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्त्वाची आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, त्या ठिकाणी तुम्हाला लाभ देखील, तुमचं जर वय 60 वर्षापेक्षा घरामध्ये तुमचे आई असेल, वडील असेल किंवा तुमचे आजी असतील, आजोबा असेल आणि ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। त्यांना सुद्धा तुम्हाला इथून पुढे पेन्शन देखील मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे। त्याच्यासाठी सुद्धा अर्ज कसा करायचा ते देखील व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा, सगळ्यात जर तुम्ही लाडक्या बहीण असेल तर लाडक्या बहिणीच्या बाबतीत देखील 1500 रुपयाचा हप्ता सरकारच्या माध्यमातून जर तुम्ही घेत असाल त्याच्यामध्ये सुद्धा काही नियमामध्ये बदल मित्रांनो या ठिकाणी करण्यात आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी देखील सुद्धा या ठिकाणी नवीन नियम या ठिकाणी करण्यात आले आहे। यामध्ये घरगुती गॅस असेल, तुमच्या घरामध्ये असेल, तुमच्यासाठी देखील या ठिकाणी पुढे जो काही नवीन नियम या ठिकाणी करण्यात आला आहे। तुम्ही कोणत्या बँकेमध्ये जर या ठिकाणी खातं उघडलं असेल तर तुमच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या जे पद्धतीचे नियम 1 फेब्रुवारी 2026 पासून सर्वांसाठी या ठिकाणी लागू करण्यात आलेले आहे। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन बघा, लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये येत असतील तर यामध्ये काही नियम येतोय बघा या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे आता कोण येत असतील, कोण लाभ घेत असतील त्यांच्यासाठी मित्रांनो एक वाईट बातमी आले, त्यांच्यासाठी एक चांगली बातमी देखील या ठिकाणी आले। तुम्ही जर शेतकरी असाल, तुमच्या घरामध्ये तुमची मुलगी किंवा लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असतील, तुमचे बायको पैसे घेत असतील, तुम्ही स्वतः लाडक्या बहिणीचे पैसे घेत असाल तर सगळ्यात म्हणजे सरकारच्या माध्यमातून जो काही हप्ता आहे तर तो तुमच्यासाठी सरकारने आत्तापर्यंत सगळ्यात वाईट बातमी या ठिकाणी आता दिलेली आहे। बघा, या ठिकाणी काय माहिती दिली आहे, तुम्ही जर शेतकरी असाल, तुमची बायको पण त्या ठिकाणी आता लाडकी बहीण योजनेचे पैसे घेत असतील, तुमच्या घरामध्ये शेतकरी असाल, बघा तुम्ही नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घेत असाल, तुम्हाला पैसे मिळत असतील, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असाल
तुम्ही एखादी सून असाल तर तुमची बायको असेल तर त्यांना देखील 1500 रुपयाच्या जागी फक्त आता 500 रुपये इथून पुढे दिली जाणार अशी माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिली जाणार आहे। आता ई-केवायसी केल्यावरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। त्याचं कारण म्हणजे सरकारने आता स्पष्टपणे या ठिकाणी तुम्हाला सांगून टाकले की म्हणजे एका योजनेचा काहीतरी तुम्हाला कोणत्याही एका योजनेचा लाभ घ्या, नमो शेतकरी योजनेचा जर लाभ घ्या किंवा लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्या। त्यानंतर सर्वात मोठी आनंदाची बातमी आली ते म्हणजे बँकेच्या ग्राहकासाठी आनंदाची बातमी या ठिकाणी आले ते म्हणजे बँकेच्या ग्राहकासाठी तुम्हाला बातमी या ठिकाणी आनंदाची आली बघा, ती पुढे सांगणारच आहे। आनंदाची बातमी या ठिकाणी पुढची पेन्शन धारकासाठी तुमच्या आनंदाची बातमी काय बघा, तुम्हाला जर घरामध्ये घरगुती गॅस सिलेंडर तुम्ही या ठिकाणी वापरत असाल, कोणत्याही कंपनीचा घरगुती गॅस सिलेंडर असेल तर तुम्ही सुद्धा घरगुती गॅस सिलेंडर तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला तुमच्यासाठी सुद्धा एक देखील सरकारच्या माध्यमातून एक आनंदाची बातमी आली बघा। तुम्ही जर शेतकरी असाल PM किसानबद्दल नमो शेतकरी योजनेबद्दल आनंदाची बातमी या ठिकाणी आली। 1 फेब्रुवारी 2026 पासून महत्त्वाचे अपडेटसुद्धा या ठिकाणी समोर आलेले आहे। काही शेतकऱ्यासाठी आलेलं आहे, काही महत्त्वाचे या ठिकाणी बदलसुद्धा या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तुम्हाला PM किसान योजना नमो शेतकरी योजना याच्या बाबतीत सुद्धा एक महत्त्वाचे अपडेट या ठिकाणी समोर आलेले आहे। PM किसान योजना शेतकऱ्यांना या ठिकाणी आता केंद्र सरकारने मिळणारा जो 21वा हप्ता आहे तो देखील आता तुमच्या खात्यामध्ये जमा देखील झालाच आहे। त्यानंतर तुम्हाला 22वा हप्ता कधी मिळणार आहे तर 22वा हप्ता देखील 2 दिवसाच्या आतमध्ये मिळणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आली आहे बघा। आता भरपूर सारे शेतकऱ्यांना या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता टोटल 3000 रुपये शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती या ठिकाणी आता राज्य सरकारकडून या ठिकाणी सांगण्यात आली आहे। त्यानंतर बघा आता प्रत्येक घरामध्ये असणारी LPG गॅस आहेत ती LPG गॅससुद्धा गॅस सिलेंडर याला LPG गॅस सिलेंडरवर एक आनंदाची बातमी आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आले। ज्यावेळी आपण गॅस सिलेंडर संपतो त्यावेळी आपण काय करतो, फोन करून गॅस सिलेंडर आपण आणायला कंपनीमध्ये फोन लावत असतो, पण फोन करत असतो परंतु यामध्ये चोरी होत असल्याचं सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे। आणि ही चोरी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक नवीन आयडिया तुमच्यासाठी शोधून काढले म्हणजे तुम्हाला गॅस सिलेंडर चोरी होत असताना पहिलं यामध्ये पूर्ण आळा बसणार आहे बघा। त्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं काम देखील सरकारच्या माध्यमातून आता करायला सांगितले। आता तुम्हाला काय काम करायचं बघा तुम्हाला लगेच सांगणार आहे, परंतु त्याआधी पेन्शनधारकासाठी लगेच आनंदाची बातमी या ठिकाणी मित्रांनो आलेले आहे। ते म्हणजे ज्यावेळी पेन्शनधारक तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये किंवा कोणत्याही सरकारी बँकेमध्ये पेन्शन काढायला जाता त्यावेळेस कायम त्या बँकेमध्ये गर्दी असते, या ठिकाणी गर्दी असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला आता स्टेट बँकेतील कर्मचारीसुद्धा पेन्शनधारकांना नीट बोलत नाहीत, किंमत देखील देत नाहीत। तुमच्या पेन्शनबद्दल एखादी माहिती जर तुम्ही या ठिकाणी विचारायला गेला तर ती तुम्हाला नीट त्या ठिकाणी विचारत नाहीत। यासाठी तुम्हाला पेन्शनधारकासाठी तुमच्या वयाच्या 60 वरील रिटायरमेंट पेन्शनधारकासाठी सर्वात मोठी 60 वयावरील केंद्र सरकारने सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी पेन्शनधारकासाठी घेतला आहे, तो म्हणजे वेगळा काउंटर्स म्हणजे तुम्हाला बँक ऑफ इंडियामध्ये किंवा सरकारी बँकेमध्ये उघडणीचा सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यात आला आहे। या काउंटरच्या माध्यमातून तुमची पेन्शन आता गर्दीशिवाय या ठिकाणी तुम्हाला दिली जाणार आहे। आता बघा या ठिकाणी पिवळा आणि केसरी रेशनधारकांना देखील अन्नधान्याची या ठिकाणी सुविधा मिळणार आहे आणि अन्नधान्य तुम्हाला घरी आणून टेम्पोद्वारे तुमची सरकारची या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि टेम्पोची देखील या ठिकाणी तयारी सुरू आहे आणि ती पूर्णपणे सरकारने आता तयारी आता या ठिकाणी सुरू केलेली आहे। ती म्हणजे आता बघा प्रत्येक गावाला आता सरकारकडून 2 टेम्पो सरकारच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत। त्याचबरोबर त्यांच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या गहू असेल तांदूळ असेल ते देखील मिळणार आहे। तर येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये मित्रांनो या ठिकाणी घर बसल्या तुम्हाला गहू आणि तांदूळ सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी दिला जाणार असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा। आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून देखील ग्राहकासाठी सरकारच्या माध्यमातून आधार कार्डला बँकेच्या खात्याला लिंक करून घ्या अर्जंट सूचना देखील या ठिकाणी सांगण्यात आल्या आहे, कारण फसवणुकीच्या घटना बँकेमध्ये देखील वाढत चालल्या आहेत। त्यामुळे सर्वांनी कामं करून घ्या। ज्येष्ठ नागरिकांना आनंदाची बातमी सरकारकडून देण्यात आले। मुख्यमंत्री वयसूर योजना या ठिकाणी पहिली चालू होती, ती आता मागील 1 वर्ष बंद केली होती आणि 4 वर्षाच्या पाठीमागे तुम्हाला ज्येष्ठ नागरिकांना या ठिकाणी पाहायला गेलं तर वयसूर योजनेचे पैसे देखील मिळत होते, परंतु ती योजना बंद केली होती। तुम्हाला सुद्धा 3000 रुपये परत एकदा मिळण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यानंतर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे LPG गॅस। LPG ग्राहकासाठी सुद्धा त्यांचा मोबाईल नंबर आता आधार कार्डला रजिस्टर करून घ्यायचा आहे। कोणत्याही गॅस सिलेंडर कंपनी असेल तिथं जाऊन तुम्हाला मोबाईल नंबर रजिस्टर करून घ्यायचा आहे। तसेच तुम्हाला नमो शेतकरी योजना असेल, PM किसान योजनेचं असेल, जे काही तुम्हाला या ठिकाणी हप्ता येणार आहे ते पुढील तुम्हाला अजून 1 महिन्यात तरी वाट पाहावी लागेल असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे अपडेट पाहण्यासाठी जे काय आपलं पाहायला गेलं तर भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।